नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार डॉन दाऊद इब्राहिम कासकर आणि त्याच्या डी कंपनी विरोधात भारतीय तपास यंत्रणांनी आता कंबर कसली आहे. भारतातील डी कंपनीच्या कारवायांवर लगाम लावण्यासाठी NIA आणि ईडीनं डी कंपनी भोवती फास आवळण्यास सुरुवात केली आहे आणि यावरच आहे हा खास कार्यक्रम दाऊदला दणका. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला ईडीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी इक्बालचा सहभाग असल्याचा ईडी आणि NIAला संशय आहे. त्यामुळेच आता ईडी इक्बालची चौकशी करणार आहे. पाहुयात याविषयीचा हा खास रिपोर्ट. दाऊदभोवती ईडीनं फास आवळला. इक्बाल कासकर ईडीच्या जाळ्यात. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी होणार चौकशी. ईडीनं कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम भोवती फास आवळण्यास सुरुवात केली आहे. NIA अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं दाखल केलेल्या गुन्ह्यात ईडीनं दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेतलंय. मंगळवारी ईडीनं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दाऊद इब्राहिमशी संबंधित काही व्यक्तींच्या घरावर धाडी टाकल्या होत्या. त्यामध्ये दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरचाही समावेश होता. या प्रकरणात इक्बालचा सहभाग असल्याचा ईडीला दाट संशय आहे आणि त्यामुळेच इक्बालचा ताबा मिळावा म्हणून ईडीनं बुधवारी ठाणे कोर्टात धाव घेतली. कोर्टाच्या आदेशानंतर ईडीनं इक्बाल कासकरचा ताबा घेतला. NIA तपास करीत असलेल्या प्रकरणी आता ईडी इक्बाल कासकरची चौकशी करणार आहे. खरं तर इक्बाल कासकरला ठाणे पोलिसांनी 2017 मध्ये एका खंडणी प्रकरणात अटक केली होती. इक्बाल कासकर हा सुरुवातीपासूनच दाऊदच्या काळ्या आणि बेकायदेशीर धंद्यांमध्ये लक्ष घालत होता. असं असून सुद्धा इक्बाल कासकरवर कधीच मोठी कारवाई झाली नाही आणि ज्या कारवाया झाल्या त्यातून इक्बाल कासकर सही सलामत सुटत गेला. कारण इक्बाल कासकर हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ आहे. यामुळेच अनेक राजकीय नेते इक्बाल कासकरला मदत करतच होते, पण पोलिसांनीही नेहमीच इक्बाल कासकरवर कारवाई करताना हात आखडता घेतला. पाकिस्तानात दडून बसलेल्या दाऊदसाठी मुंबईत खंडणी उकळल्याचा त्याच्यावर आरोप होता. पोलिसांनी त्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली. खंडणी प्रकरणी तुरुंगाची हवा खात असलेल्या इक्बालला ताब्यात घेण्यासाठी ईडीनं कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाच्या आदेशानंतर ईडीच्या पथकानं त्याचा ताबा घेतला होता आणि त्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टात सुनावणी झाली त्यावेळी इक्बाल कासकरची बाजू मांडण्यासाठी वकील नव्हता. त्यामुळे इक्बाल कासकरने कोर्टाकडे वकील मिळावा म्हणून मागणी केली. मला इकडे अचानक आणलं गेलं. मला इकडे आणणार होते हे माहिती नव्हतं. मला इथे कशासाठी आणलं गेलं हे देखील माहिती नव्हतं. त्यामुळे मी वकिलांशी संपर्क करू शकलो नाही, असा दावा इक्बाल कासकरनं कोर्टात केला. त्यानंतर काही वेळानं इक्बाल कासकरला त्याच्या वकिलांशी संपर्क करण्याची मुभा देण्यात आली. यावेळी कोर्टात सरकारी वकिलांनी ईडीच्या बाजूनं जोरदार युक्तिवाद केला. इक्बालवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. इक्बाल कासकर हा डी कंपनीतील महत्वाची व्यक्ती असल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला. डी कंपनी ही जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं. भारतात घातपात करण्याचा डी कंपनीचा डाव असल्याची माहिती मिळाली असून भारतात घातक शस्त्र आणण्याचा डी कंपनीचा प्रयत्न असल्याचं कोर्टासमोर सांगण्यात आलं. तसेच डी कंपनीकडून सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांना धमकावून पैसे गोळा केले जात आहेत. त्यामध्ये इक्बाल कासकरची महत्वाची भूमिका असल्याचा दावा सरकारी वकिलांकडून करण्यात आला. तर इक्बाल कासकरच्या वकिलांनी सरकारी पक्षाच्या दाव्याचं खंडन केलं. इक्बाल हा केवळ दाऊद इब्राहिमचा भाऊ असल्यामुळे त्याला त्रास दिला जात असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला. दाऊद इब्राहिम कासकर भारताबाहेर गेल्यापासून इक्बालने त्याच्याशी संबंध तोडले असल्याचा दावा करण्यात आला. गेल्या काही महिन्यांपासून इक्बाल ठाण्यातील तुरुंगात असून ईडी तपास करीत असलेल्या प्रकरणाशी इक्बालचा कोणताही संबंध नसल्याचा दावा इक्बालच्या वकिलांनी कोर्टात केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष कोर्टानं इक्बाल कासकरला 7 दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. ईडीनं कोर्टाकडे इक्बाल कासकरची 7 दिवसाची कोठडी मागितली होती. ती कोर्टानं मंजूर केली आहे. NIA ने एक FIR रजिस्टर किया है
RC1 ऑफ 2022, जिसके अंदर वो दाऊद इब्राहिम और डी कंपनी जिसको कहते हैं उन लोग, उसने जो भी कुछ अगर हवाला ट्रांजैक्शन किया या कुछ मनी लॉन्ड्रिंग करी है इंडिया में, तो उसको एक जनरल इन्वेस्टिगेशन के लिए उन लोग ने FIR रजिस्टर किया है। तो उसी सिलसिले में क्योंकि अब ये दाऊद इब्राहिम के भाई और इनके ऊपर MCFC का एक केस रजिस्टर, 2 केस रजिस्टर है थाने में, तो उस बुनियाद पे इन्होंने उसकी कस्टडी ली है, ये चेक करने के लिए इनका भी कुछ ऐसे कुछ ट्रांजैक्शन में इनका भी कुछ इन्वॉल्वमेंट है या नहीं है। इक्बाल कासकरनं अंमली पदार्थाची तस्करी, खंडणी आणि आर्थिक तडजोडीतून मिळालेला पैसा हवाला मार्फत दहशतवादी संघटनांना पुरवल्याचा तपास यंत्रणांचा संशय आहे। NIAनं कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम कासकर, त्याचा खास हस्तक छोटा शकील याच्यासह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असल्याचं बोललं जातंय। त्या प्रकरणाच्या तपासाचे धागेदोरे आता दाऊद इब्राहिमचे नातेवाईक, त्याच्याशी संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचू लागलेत। ईडीनं दाऊदच्या संबंधित व्यक्तींच्या आर्थिक व्यवहारांचा धांडोळा घेण्यास सुरुवात केली आहे। काळ्या धंद्यातून भारतात जमा झालेला पैसा हवाला मार्फत पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद, जमात-उद-दावा आणि अल-कायदा यासारख्या दहशतवादी संघटनांना पुरवल्याचा NIAला संशय आहे। त्यामुळे तपास यंत्रणांनी या प्रकरणाची पाळंमुळं खोदून काढण्यासाठी आता कंबर कसली आहे। अलीकडच्या काळात दाऊद इब्राहिमची डी कंपनी भारतात सक्रिय झाल्याची गुप्त माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती। त्यामुळे डी कंपनी आता टार्गेटवर आली आहे। ईडीची ही कारवाई केवळ सुरुवात असल्याचं बोललं जात आहे। अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। गेल्या काही दिवसांमध्ये ईडीनं मुंबईतील डी कंपनीशी संबंधित व्यक्तींची झाडाझडती सुरू केली आहे। दाऊदची बहीण हसीना पारकरचं घर देखील त्यातून सुटलेलं नाही। तसंच गँगस्टर छोटा शकीलच्या मेहुण्याची देखील ईडीनं चौकशी केली आहे। डी कंपनीच्या आर्थिक नाड्या आवळण्यास तपास यंत्रणांनी आता तयारी केली आहे। डॉन दाऊदला ईडीचा दणका, दाऊदच्या संपत्तीवर धाडी, ईडीच्या टार्गेटवर डी कंपनी, हवाला नेटवर्कचा पर्दाफाश। अर्थात अंमलबजावणी संचालनालयानं कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकरचे नातेवाईक आणि डी कंपनीशी संबंधित व्यक्तींचं घर, कार्यालयावर एका पाठोपाठ एक धाडी टाकल्या। ईडीनं मुंबईत 1-2 नव्हे तर तब्बल 10 ठिकाणांवर धाडी टाकल्यात। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून ही कारवाई केल्याचं बोललं जात आहे। ईडीच्या पथकानं मुंबईत ज्या प्रमुख ठिकाणी धाडी घातल्या त्यामध्ये दाऊदची बहीण हसीना पारकर हिचं नागपाड्याच्या गार्डन अपार्टमेंट मधील घर, दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरचं पाक मोडिया स्ट्रीटवरील घर, दाऊदचा खास हस्तक इक्बाल मिर्ची याचं घर, दाऊदचा अत्यंत विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छोटा शकीलच्या मेहुण्याचं घर, तसंच काही व्यावसायिक आणि एक राजकीय व्यक्तीच्या घराचा समावेश होता। 2014 मध्ये हसीना पारकरचा मृत्यू झाला असून तिच्या घराची ईडीकडून झाडाझडती घेण्यात आली। ईडीनं एक प्रकारे दाऊद इब्राहिमला दणका दिल्याचं मानलं जात आहे। खरं तर या प्रकरणाची सुरुवात 15 दिवसांपूर्वी झाली। NIA अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आर्थिक गैरव्यवहार आणि अंमली पदार्थ तस्करी सिंडिकेट प्रकरणी एक गुन्हा दाखल केला। या प्रकरणात आर्थिक देवाणघेवाण झाल्यामुळे NIAने तो तपास ईडीकडे सोपवला आणि त्यानंतर ईडीनं डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तींच्या घरांवर धाड सत्र सुरू केलं। मंगळवारी भल्या पहाटे ईडीचे एक पथक मुंबईतील नागपाडा भागातील गार्डन अपार्टमेंट या इमारतीमध्ये शिरलं। CRPF जवानांच्या बंदोबस्तामध्ये या पथकाने या इमारतीमध्ये धाड टाकली होती। या इमारतीमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकर हिचे घर आहे, जे घर बऱ्याच आधी केंद्रीय तपास यंत्रणांनी सील केलं होतं। ते सील तोडून SBI अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी या घराची तपासणी केली। या छाप्यात हसीना पारकरच्या घरातून ईडीच्या पथकाने एक हार्ड डिस्क आणि काही इलेक्ट्रॉनिक उपकरणं तसंच काही महत्त्वाची कागदपत्र जप्त केली असल्याचं बोललं जात आहे। भारतीय तपास यंत्रणांनी डी कंपनी भोवती फास आवळण्यास सुरुवात केली आहे। NIAकडे या प्रकरणांचा तपास सोपवण्यात आला असून आता त्यामध्ये ईडीची एंट्री झाली आहे। ईडीकडून डी कंपनीच्या छुप्या आर्थिक व्यवहारांची माहिती गोळा केली जाते। NIAने नुकतंच दाऊद इब्राहिम विरोधात एक गुन्हा दाखल केला, त्यानंतर या कारवाईला वेग आला। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं दाऊदशी संबंधित व्यक्तीचं कार्यालय आणि घरांवर छापेमारी केली। दाऊद इब्राहिम पाकिस्तानातून आपल्या डी कंपनीची सूत्र हलवतो, तर त्याचा खास हस्तक छोटा शकील
हा पाकिस्तानातून डी कंपनीचा कारभार सांभाळतो. दाऊद प्रमाणेच छोटा शकीलही भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहे आणि त्यामुळे ईडीनं छोटा शकीलचा मेहुणा सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट याच्या ठिकाणांवर छापे टाकले. सलीम फ्रूट हा अनेक वेळा बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानमध्ये जाऊन आल्याची माहिती तपासात समोर आली आहे आणि त्यामुळेच आता सलीम फ्रूट हा तपास यंत्रणांच्या टार्गेटवर आलाय. त्याच्या बँक खात्यातील आर्थिक व्यवहार आणि त्याने जमा केलेल्या संपत्तीविषयीची माहिती ईडीकडून गोळा केली जाते. सलीम फ्रूटने हप्ता वसुली, आर्थिक तडजोडी, हवाला आणि अंमली पदार्थांच्या तस्करीतून माया जमा केल्याचा ईडीला संशय. ईडीनं सलीम फ्रूटचा जबाब नोंदवल्याचं बोललं जात आहे. सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या काळ्या दुनियेतील काळा पैसा गैरमार्गाने दाऊदला पाठवायचा असा संशय तपास यंत्रणांना आहे. एवढंच नाही तर सलीम फ्रूट हा अंमली पदार्थ तस्करी, हप्ता वसुली आणि हवालामार्फत जे पैशांची देवाणघेवाण करायचा, या पैशांचा वापर भारताविरोधामध्ये बेकायदेशीर कारवाई करण्याकरता वापरला जायचा असाही संशय तपास यंत्रणांना आहे. डी कंपनीच्या आर्थिक देवाणघेवाणीत राज्यातील एका बड्या नेत्याचा हात असल्याचा ईडीच्या अधिकाऱ्यांना संशय. ईडीच्या टार्गेटवर असलेला तो नेता बांधकाम व्यवसायात कार्यरत असल्याचं बोललं जात आहे. तो डी कंपनीला चोरी छुपे मदत करत असल्याचा ईडीच्या पथकाला संशय आणि त्यामुळेच डी कंपनीशी संबंधित आयात निर्यात, बांधकाम व्यवसायातील ब्रोकर, बांधकाम व्यावसायिक यांच्यासह दाऊदच्या नातेवाईकांच्या कार्यालयावर आणि घरांवर ईडीने धाडी घातल्या. दाऊदशी संबंध असलेल्या व्यक्ती आता ईडीच्या रडारवर असून या सर्वांची कसून चौकशी केली जाते. ईडीच्या तपास पथकाकडून सर्व बाजूने तपास केला जात असून छापासत्र आणि चौकशीतून आणखी काही महत्त्वाची नावं उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यासोबतच दाऊदला दणका या खास कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक. लगेचच परततोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI कडून नेहमीच प्रयत्न केला जातो. मात्र सतर्क असलेल्या भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून प्रत्येक वेळी ISIचा प्रयत्न हाणून पाडला जातो. पंजाबमध्ये पुन्हा दहशतवाद्याला खतपाणी घालण्याचा पाकिस्तानचा नापाक इरादा आहे. मात्र NIAनं त्याचा वेळीच पर्दाफाश केलाय. भारतात घातपात करण्याचा डी कंपनीचा NIAच्या हाती महत्वाचे धागेदोरे. दहशतवाद्यांची डी कंपनीची रसद. डी कंपनीकडून पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांना पैसे पुरवले जात असल्याचं पुन्हा एकदा उघड झालंय. तसंच भारतात घातपाती कारवाया करण्याचा पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI आणि डी कंपनीचा डाव असल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे. डी कंपनीकडून दहशतवादी संघटनांना आर्थिक रसद पुरवली जात असल्याचं यापूर्वीच अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी उघड केलंय. काही दिवसांपूर्वी NIA अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेला अंडरवर्ल्डच्या पंजाब कनेक्शनची माहिती मिळाली होती. पंजाबमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI कडून डी कंपनीचा वापर केला जात असल्याचं उघड झालंय. डी कंपनी भारतात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे. त्यासाठी डी कंपनीकडून घातक शस्त्रांची तस्करी केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. तसंच दाऊदकडून लष्कर-ए तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद पाकिस्तानातील कुख्यात दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत पुरवली जाते. NIAनं केलेल्या तपासात एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. डी कंपनीकडून मनी लॉन्ड्रिंग केलं जात असल्याचं उघड झाल्यानंतर ईडी मार्फत चौकशी करण्यात आली. दाऊद आणि त्याच्या डी कंपनीची नाकाबंदी करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेनं कंबर कसली आहे. दाऊद इब्राहिम कासकर भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार.
1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटांचा तो मास्टरमाइंड असून भारतीय तपास यंत्रणा त्याच्या मागावर आहेत. खून, खंडणी, ड्रग्ज तस्करी, बनावट चलन आणि हवाला रॅकेट अशा एक ना अनेक काळ्या धंद्यांमध्ये त्याच्या डी कंपनीचा हात आहे. पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी 80च्या दशकात भारतातून पसार झाल्यानंतर त्यानं दुबईसह आखाती देशात आपलं नेटवर्क तयार केलं. 1993च्या बॉम्बस्फोटानंतर त्यानं पाकिस्तानात आश्रय घेतला. पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIनं त्याला संरक्षण दिलं असून पाकिस्तानात बसून तो मुंबईतील आपल्या हस्तकांमार्फत डी कंपनी चालवतोय. काळ्या धंद्यातून त्याला वर्षाकाठी मोठी कमाई होते. भारतातून हवालामार्फत ही रक्कम त्याला पाठवली जाते. पण आता NIA आणि ईडीनं त्याच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारल्यामुळे डी कंपनीचं धाबदण आणलंय. डी कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची पाळंमुळं खणून काढण्याची जबाबदारी ईडीकडे सोपवण्यात आली आहे. ईडीनं मुंबईतील दाऊदशी संबंधित लोकांची चौकशी सुरू केली आहे आणि आगामी काळात या प्रकरणातील आणखी काही नावं उघड होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ईडीच्या पथकानं नुकतंच दाऊदची बहीण हसीना पारकरच्या फ्लॅटची तपासणी केली. मुंबईतील नागपाडा परिसरात तो फ्लॅट आहे. खरं तर 2014 मध्ये हसीनाचा मृत्यू झाला असून त्या फ्लॅटची विक्री करण्यात आली होती. त्याच गार्डन अपार्टमेंट परिसरातून आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणा पास आवळतायत. याचाच भाग म्हणून ईडीनं मुंबईतल्या दाऊदच्या संपत्तीवरती एवढंच नाही, त्याचे नातेवाईक, त्याची बहीण, त्याचे मित्रमंडळी यांच्या संपत्तीवरती धाड टाकले होते. त्यातीलच एक भाग आहे तो म्हणजे माझ्या मागे दिसत असलेली ही इमारत जी आहे ही गार्डन अपार्टमेंट आहे. दाऊदची बहीण हसीना पारकर हिचं हे घर आहे. डिमटीकर मार्गावरती हे घर आहे. गार्डन अपार्टमेंटमध्ये या ठिकाणी हसीना पारकर राहायची. 2014 साली हिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर हा जो फ्लॅट आहे या फ्लॅटची चौकशी निघाली होती. त्यात सफेमा या कायद्याअंतर्गत केंद्रीय तपास यंत्रणांनी हा जो फ्लॅट आहे तो जप्त केला होता, तो सील केला होता. हा फ्लॅट साधारणपणे एका व्यक्तीला विकण्यात आला होता 2020 मध्ये. हा फ्लॅट 600 स्क्वेअर फुटाचा हा फ्लॅट असून याची किंमत, बाजारभाव किंमत जी आहे 2020 या साली 1,80,00,000 रुपये सांगितली जात होती. हा जो फ्लॅट आहे तो त्या एका व्यक्तीनं विकत घेतला होता आणि त्या फ्लॅटची डागडुजी करणं गरजेचं होतं म्हणून त्याने डागडुजी केली होती आणि भाड्याने देण्यासाठी त्याने प्रयत्न केला होता. पण दाऊदची बहीण हसीना पारकर हिचा हा फ्लॅट आहे, त्याच्यामुळे कोणी हा फ्लॅट घ्यायला तयार नव्हतं. साधारणपणे 12 ऑगस्ट 2021 या वेळेस एका व्यक्तीनं हा फ्लॅट जो आहे तो पुन्हा घेण्याचा प्रयत्न केला होता, पण तोही प्रयत्न फसला आणि त्यानंतर इथल्या फ्लॅटला सील लावण्यात आलं होतं. सील लावल्यानंतर जेव्हा पंजाबमध्ये काही गोष्टी आढळल्या, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या NIAच्या अंतर्गत आल्या होत्या. त्या तपासामध्ये समोर आल्यानंतर दाऊदचं मनी लॉन्ड्रिंग म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या पैशांची देवाणघेवाण आणि हवालामार्फत पैशांची देवाणघेवाण केली जाते. अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर तपास यंत्रणांनी जी आहे या ठिकाणी धाड टाकली. इथलं सील उघडलं आणि इथं त्यांना काय इथं का त्यांना क्लू मिळतोय का, त्याच पद्धतीनं इथल्या जो इमारतीचा मॅनेजर आहे या मॅनेजरशी देखील त्यांनी जबाब नोंदवला होता. ज्या पद्धतीनं केंद्रीय तपास यंत्रणा NIA याला या तपास यंत्रणाला ज्या काही माहिती मिळालेली आहेत या माहितीच्या आधारे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या किती संपत्ती आहेत आणि त्याच पद्धतीनं या संपत्तीशी संबंधित जे व्यवहार झालेले आहेत या व्यवहारांची चौकशी करण्याकरता या सगळ्या धाडी टाकल्या गेल्या होत्या असं म्हटलं जातंय. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यासोबतच दाऊदला दणका या खास कार्यक्रमामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.